हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवसापासून मला कमेंट येत होता की तुमचं घर दाखवा. तर मग मी काय म्हणजे घरात जास्त काही सामान नाही, त्यामुळे मी घर दाखवत नव्हते. तर मी त्या लेडीजला सांगितले मी ते घर म्हणजे सामान वगैरे नाही. तर बरेच परत कमेंट यायला लागले की तुमचं जसं आहे तसं साधा आणि सिंपल घर आम्हाला दाखवा. तर म्हटलं चला आता माझा होम टूर आज तुमच्याशी शेअर करू. आणि जास्त काही सामान नाही, अगदी थोडंसं सामान आहे माझ्या घरात, पण जसं आहे तसं मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. आणि माझं जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर मग तुम्हाला ते आवडल्यास नक्की एक लाईक करा. चला मग आता सुरुवात करू, कारण वेळ पण झालाय. तर तुम्हाला मी पूर्ण माझं घर दाखवते आणि घर कसं वाटलं हे नक्की कमेंट करून मला सांगा. तर इथून आहे एंट्री. तर चला मग आपण आता घरात जाऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आधी दार लावून घेते, कारण कसं गारवा खूप आहे. आणि आता इथून तुम्हाला मी दाखवण्यास सुरुवात करते. तर इथं 2 सिलेंडर ठेवले. तर तुम्ही म्हणा 2 सिलेंडर इथे, तर हे एक सिलेंडर आमच्या मालकाचं आहे, म्हणजे त्यांचं बुक केलं होतं त्यांनी आणि त्यांना गावात जायचं होतं, त्यामुळे मग ते इथं भरून ठेवले. आता ते गावावरून आले का घेऊन जातील. मी माझं सिलेंडर मी आजच भरलं. आणि इथं जी आहे ती रुईची खेळणी आहे. तसं लहान मुलं घरात असले की खेळणी खूप असते आणि ती कुठं ठेवा हा सगळ्यांना प्रश्नच पडतो. तर मी असं हे बॅरेल एक घेतलं, कारण कसं जेवढी गरजेची ना तेवढीच खेळणी मी वरती ठेवते, कारण ती काही जास्त खेळणी खेळत नाही. आणि जी एक्स्ट्रा आली आहे ती मग इथे मी बॅरेल मध्ये ठेवली आहे. ही रुईची शाळेची बॅग आहे. रुई जाय कुठं जाय इकडेच उभी जाय तिकडं. रुई गावती का ती इथं अटकून दिली. आणि इथं कसं बाहेरून आल्यावर मग आपल्या चाव्या अटकायला वगैरे काही लागतच, म्हणजे चाव्या किंवा मग आपली एखादी दुधाची दूध पिशवी आणायला पिशवी येते. हा, त्यामुळे इथे की होल्डर अटकून दिला आणि त्याला मग आमच्या सगळ्या चाव्या वगैरे असतात. त्यानंतर इथे ही आहे रुईची गाडी. ती गाडी आम्ही रुईला पहिल्या बर्थडेला घेतली होती, पण ती पहिल्या बर्थडेला घेतली त्याचे 365 दिवस सुद्धा रुईने अजून वापरली नाहीये. म्हणजे रुईला फक्त आम्ही वस्तू घेऊन ठेवतो, पण ती वापरत वगैरे काहीच नाही असं आहे तिचं. गाडी खेळतो का रे? हा खेळ, पहिले खेळला नाही ना. तर इकडे आहे या गोणीत गहू आहे आणि ह्या बॅरल मध्ये पण गहू आहे आणि वरती मी झोका टाकून ठेवलाय. या बॅरल मध्ये निवडलेली गहू आहे, म्हणजे उन्हाळ्यात कसं आपण काही वेळ जास्त असतो आपल्याकडं, त्यामुळे मग मी ती निवडली होते. आणि हे म्हणून तर मग निवडायचे राहूनच गेले, ते आता निवडून ठेवणार आहे मी. आणि यातल्या थोडेच राहिले का, त्यामुळे दळण करायला लागतीलच, त्यामुळे आता निवडावं लागतील. आणि ही यांची बॅग कामावरची. आणि इथे एक डमरू आहे. रुईच्या मावशीने तिला लय आवडीने घेतलं होतं नाही त्याच्या यात्रेमधून, पण रुईने वरतीच अटकून दिलंय ते. त्यावेळी वरतीच अटकून दिलंय, म्हणजे तिला लय आवड होती, तिने घेतलं. म्हणजे माझ्या जे भाची आहेत 2 त्यांना आणि रुईला असं तिघांना 3 घेतले होते. तर त्यांचे डमरू पार आहे का आणि रुईचं जसं नवाची नव आहे. इथं आहे रुईची खुर्ची. आणि बघा ती बिल्डिंग ब्लॉक खेळत होती, तिला फक्त हे बिल्डिंग ब्लॉक खेळायला आवडतात बरं का, बाकीचं काहीच खेळायला आवडत नाही. बाकीचं खेळणं ते बरेचसे खेळणे यात नवेचे म्हणजे आणले आणि फक्त पॅकेट फोडून ठेवले असं आहे त्या खेळण्याचं. आणि कुणाच्या मुलांचं असं आहे हे नक्की कमेंट करून सांगा, कारण कसं मुलं प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी असते. तर इकडे आम्ही लावलाय हा रुईचा अभ्यास. सगळा अभ्यास लावलाय, ते मोकळे झाले ते पानं, त्यामुळे इथं होतं त्याचे पूर्ण एक पान मोकळं झालं. इथं चिटकून दिले, इथं लावून देऊ. आणि इथं खाली बघू शकते सोप्याचं जे उशा असतं ना त्याचं होतं, त्यामुळे खूप म्हणजे मालकाचंच होतं, त्यांनी काय काढून नाही दिलं. त्यामुळे हे ना कसं आपण बसलो का केसांना वगैरे चिटकायचं किंवा मग याला खूप धूळ चिटकायची, त्यामुळे मग इथं लावून दिलं, म्हणजे धूळ पण बसत नाही, ते व्यवस्थित पण दिसतं. इकडं पण आहे, पण इकडं कसं सामान आहे त्यामुळे ते लक्षात नाहीये. आणि त्यानंतर आपण कसं महाराष्ट्रीयन, त्यामुळं शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात असतोच, तर शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही लावलाय. त्यानंतर इकडे एक आमची फोटोची फ्रेम, काय म्हणतील असं अगदी छोटस सामान आहे. हे रुईचा जो मोठा झोका आहे त्या झोक्याचं इथे लावून ठेवलंय, म्हणजे दोरी, कारण मग तो झोका पूर्ण बसतो. इकडं आमचं वायफाय, कारण कसं रेंज भेटतच नाही, त्यामुळे मग वायफाय घ्यावाच लागला आम्हाला अपलोडिंग साठी काम आहे, अपलोडिंग साठी. त्यामुळे मग इथून माझं व्हिडिओ पण वेळेवर येत नव्हते, तर आता व्हिडिओ म्हणजे जसं वायफाय घेतलं तेव्हापासून व्हिडिओ वेळेवर यायला लागले. इथं जे आहे तो आकाश कंदील म्हणू शकतो आपण मायक्रॉनचं, मी असंच लग्नाच्या आधी तयार केलेलं होतं, ते लावलंय मी. त्यानंतर तयार जे केलेले होते ते घरी आहे,
तर मग आता आम्ही जेव्हा कधी घरी जाऊ ते घरचे आणत तेव्हा लावलंच ते. इथे एक लावलाय पोपट. इथं रुईचा पोपट आहे. हा ते खाली पोपट कसं राहून खराबच होते, आता म्हटलं वरती लावून देऊ, त्यामुळे वरती पोपट लावले पोपट. इथं. त्यानंतर इकडं हॉललाच खेटून आहे बाल्कनी. तर चला आता बाल्कनीत जाऊ. ही पूर्ण मोठी खिडकी आहे इथं, पूर्ण मोठी खिडकी आहे. खिडकी पण थंडीच्या दिवसात खूप अवघड आहे, इतका गारवा येतो. जरी पडदे असले ना तर त्यातून गारवा येतो. त्यापेक्षा भिंत असते तर परवडली असते असं वाटायला लागलं आता. तर बाल्कनीतला इकडचा व्ह्यू बघा कसा आहे. एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण आहे, म्हणजे मोकळं वातावरण आहे एकदम. हायवे आणि शेती वगैरे खूप छान वाटतं. त्यानंतर इथं मी कपडे वाळत घालायला हे लावलेलं आहे. कपडे वाळत घालायचे. टाकायला. त्यानंतर इथे जे खोकं आहे, यात कसं म्हणजे कपडे वाट टाकायचं आहे ते. लावलेलं आहे. ती दोरी आहे वरती, त्याचं दोरीने बांधलेलं आहे. ते लाईटच आहे, ते होल्डर आहे. त्याला काय म्हणतात? स्टँड म्हणतात. स्टँड टाकायचं स्टीलचं स्टील पासून तयार झालेलं आहे ते. तर हे जे मोठं खोकं आहे त्यात आहेत चपला बुट आपले जे काही एक्स्ट्रा वाले असतात ते आम्ही खोक्यातच ठेवले. स्टँड काही घेतलं नाही. जेव्हा स्टँड घेऊ तेव्हा ते नक्कीच ठेवू. हा स्टँड नंतर देते आपल्या कुरवाया जायचं. इथे वरती ठेवले कांदे आणि हे लाल मिरच्या आहे, त्या लाल पडले होते म्हणून त्या वाट टाळल्या. पण त्या टाकलं तर त्या माझ्याकडून काय म्हणजे वाळ्यावरती भरणं झाल्या नाही, तर त्या सफेद पडायला लागले. आता इथं कचऱ्याचा डबा माझा. तर आता बाल्कनी बघितली तुम्ही, तर आता आपण मध्ये जाऊ चला. तर इथं आलं का या साईडला आहे टॉयलेट बाथरूम, या साईडला आहे किचन आणि बॅक साईडला आहे बेडरूम. तर या मग दाखवते तुम्हाला. तर इकडे टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट आहे आणि हे आपले एक बेसिन. तर इथं छोटासा आरसा लावलेला आहे मी, कारण कसं आपल्याला लागतोच तो आरसा. म्हणजे नेहमी कसं थोडंसं काही आपलं झालं की मग आपण तोंड बघायला लागतोच. तसं बेडरूम मध्ये कपाटाचा आरसा असतो पण हा लागतोच, त्यामुळे ते लावून घेतलाय. आणि टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे. तर आता किचन मध्ये जाते मी. काय तुम्हाला किचन पूर्ण आज दाखवणार नाहीये, कारण माझा किचन टूरचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड झालाय. तुम्ही तो बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या. तर माझ्या किचनच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन तो बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देते आणि वरती आय बटनवर पण लिंक देते, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आता थोडक्यात मी तुम्हाला किचन कसं आहे ते दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आहे घड्याळ. कसं सकाळी लागतं टाइम किती झाला काय ते बघण्यासाठी, त्यामुळे ते लावलंय. त्यानंतर इकडं माझं पूर्ण किचन. तर किचनवर आपला मसाल्याचा डबा, मिक्सर हे माझं नेहमी किचनवरच असतं. त्यानंतर ही भांड्याची पाटी. तर भांड्या थोडेसे ओले कारण उशिरा घासल्या, त्यामुळे ते काही लावले नाहीये. इकडं खाली डबे ठेवलेले आहेत आणि एक्स्ट्राचा काही किराणा वगैरे असं ते भरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इकडं पण थोडंसं सामान ठेवलेलं आहे. त्यानंतर ही माझी पूर्ण रॅकवरती मी सगळं म्हणजे आपलं डाळी साळी बरण्या जे पापड वगैरे असतात ते पूर्ण असे भरून ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही सगळं सामान मी शक्यतो बरण्यांमध्ये डब्यांमध्ये भरलेलं आहे. जे एक्स्ट्राचं जास्त असतं तेच मी बॅरलमध्ये भरून ठेवलंय. त्यानंतर इथं आहे माझं छोटंसं देवघर. म्हणजे कसं देव जास्त नाही आहेत माझे, कारण जे देव आहेत सगळे ते माझे घरी आहेत, कारण आम्ही एकटेच आहे. त्यामुळे मग ते देव आमच्याकडे येत नाहीत, घरी आहे अजून, त्यामुळे मग सगळे देव घरीच आहेत. हे मोजकेच देव आहे माझ्याकडं. आणि वरती बघू शकता तुम्ही हा पसारा. वरती आहे बॅरल, आपलं ॲल्युमिनियमचं टप आहे माझ्याकडं आणि ते वॉकर वगैरे, परत रुईचा टप, हांडा, माठ आणि ही पर्स आहे त्याच्यात रांगोळ्या भरून ठेवलेल्या आहेत, सगळे रांगोळ्यांचे डबे. कारण खाली असले मग रुई सगळं ते सांडून वगैरे देते, त्यामुळे मग ते वरती भरून ठेवलेत. आणि ह्या बॅग मध्ये असं थोडंसं जे कपडे एक्स्ट्राचे ते भरून ठेवलेत आणि यात आमच्या सगळ्या सॅक वगैरे ते भरलेले आहेत. तर असं छोटंसंच माझं किचन आहे, खूप काही पसारा नाही आहे किचन मध्ये. कारण कसं आपल्या लेडीजला कसं जेवढं जास्त असेल तेवढं कमीच पडतं. घे ना पाणी, घे लवकर. ते ग्लास मध्ये पाणी ठेवलंय मी आताच. आपल्या लेडीजला जेवढं असेल तेवढं कमीच पडतं, त्यामुळे मी जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवलंय किचन. कारण किचन अगदी असं छोटंसंच आहे, खूप मोठं नाहीये. त्यामुळे कसं थोडंसं भांडी ठेवायचे
पण ते व्यवस्थित लावून ठेवले तर आपल्याला कसं मनाला छान वाटतं. आणि हे आपलं भाड्याचं घर आहे, जर स्वतःचं असतं तर मग आपण त्यात म्हणजे जास्त भांडे वगैरे ते ठेवू शकतो. पण भाड्याचं घर आहे त्यामुळे मग कधी कधी असं नको वाटतं. मग एक्स्ट्राचे भांडे जे वरती ठेवले राहते तेव्हा कोणी आलं तर काढतच येतात. चल उठा आता. तर चला आता बेडरूम मध्ये जाऊ. आणि बेडरूम मध्ये जास्त काही सामान नाहीये माझं, तर चला. तर इकडे सगळ्यात पहिल्यांदा इथं हे थोडस असं मोबाईल वगैरे ठेवायला हे लावून घेतलंय. हे त्यांचं स्वेटर अटकवलेलं आहे. आणि यात जे आहे ते आपले अथरा पांघरायचे कपडे ठेवलेले आहेत. हे कॅरेट आहे मोठं, बघू शकता तुम्ही. यात मग ब्लँकेट वगैरे सगळं ठेवून घेतलंय. हे कॅरेट आम्ही जेव्हा नाशिकमध्ये राहायला आलो होतो तेव्हा घेतलं होतं, तर तेव्हा त्याचा एवढा उपयोग नव्हता, पण आता होतोय. तर इथं माझं कपाटाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. मी कपाट पण आताच घेतलं. कपाट काय नव्हतं माझ्याकडं, तर सामान नव्हतं माझ्याकडे. मी तुम्हाला पुढे सांगतेच मग आता. इथं बेडरूमला एक खिडकी आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि खिडकीचा बाहेरचा व्ह्यू पण छान आहे बरं का. एकदम असं निसर्गरम्य वातावरण वाटतं. आणि इथं खिडकीत जे ठेवले हे कंगवे वगैरे आहेत माझे. आणि हे मायक्रोमच मी बनवलंय, त्यातच कंगवे आणि ते ठेवून घेतलं. कसं म्हणजे वस्तू ठेवायला काही ना काही लागतच, त्यामुळे हे बनवलं होतं मी. त्यानंतर इथे हे छोटस फुलझाड. आणि इथं तेलाची बाटली आणि हे सॅनिटायझर ठेवलंय. हे कसं या रूम मध्ये ना खूप मुंग्या होत्या, त्यामुळे सॅनिटायझर मरत्या, त्यामुळे ते ठेवलंय. तर इथं आहेत माझ्या खुर्च्या. कसं खुर्च्या बेडरूम मध्येच ठेवल्या, कारण लागतात त्या बसायला, त्यामुळे इकडेच ठेवल्या. आणि त्यानंतर इथं आहे माझा छोटासा टेबल. तर टेबलवर हे थोडस म्हणजे प्रोडक्ट आहे माझे, म्हणजे स्क्रब झालं किंवा लोशन झालं. बर स्क्रब झालं, लोशन झालं, गुलाबजल असं सगळं ठेवलंय, शॅम्पू वगैरे. कारण बाथरूम मध्ये जास्त ठेवलं की रुईला उपयोग करते, त्यामुळे ते याच्यातच ठेवलंय. ते बॉडी लोशन. त्यानंतर इथं शेजारीच ठेवलंय लॅपटॉप, कारण लॅपटॉपवर थोडंफार काम करते, त्यामुळे तो इथं टेबलवरच आहे. आणि त्यानंतर इथं खाली आहे हे काही बुक्स आहे आमचे, आम्ही जे वाचतो ते. मला सर पप्पाला इथं बुक्स आहे आणि एक डायरी. त्यानंतर ही लॅपटॉपची वायर, इस्त्री. आणि हा माझा ट्रायपॉड, म्हणजे हा मला शूट करण्यासाठी लागतो, त्यामुळं मग तो इथं असं फोल्ड करून ठेवत असते मी. कारण असं ओपन जर करून ठेवलं असं तर मग रोहित त्याचं काहीच राहून देणार नाही. कारण कसं ह्या वस्तू नाजूक असतात, त्यामुळे मग तुटून जातात. त्यामुळे त्या अशा ठेवलेल्याच बरं आहे. रुईची बरणी पेनाची. आणि त्यानंतर ही एक रुईची बरणी. आता तिने त्याच्यात काय ठेवलं नाहीये, पण मग ही कसं लहान मुलांना कसं आपलं सामान व्यवस्थित कसं ठेवायचं हे शिकवण्यासाठी आम्ही तिला एक बरणी दिली आहे. म्हणजे तिचं पेन, पेन्सिल, जे काही बारीक सामान असेल ते आम्ही तिला सांगितलंय की तू याच्यात ठेवत जाय. त्यामुळे तिला ना तिच्या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची, ऑर्गनाईज करून ठेवण्याची आत्ताच सवय लागल. त्यामुळे आम्ही तिला बरणी दिली. म्हणजे कंपास वगैरे काय नाही दिली, तर पोरं कसं कंपास उघडायचं कंटाळा करतात, तर तिला बरणी उघडायला खूप आवडतात, त्यामुळे मी तिला बरणी दिली आहे. तिला तिचं जे सामान असेल ते याच्यातच ठेव सांगितलंय, कारण दुसरीकडे ठेवलं आणि आम्हाला जे विचारलं तर आम्ही शोधून देणार नाही असं पण तिला आम्हीच सांगितलं. त्यामुळे ती यातच ठेवती शक्यतो. आणि आता काही कंपास ठेवलंय तिने, म्हणजे तिच्या मूडवर गंमत आहे. पण मग कंपास आणि हे सोडून आता ती दुसरीकडे ठेवत नाही. पहिलं काय करायची, धरलं का फेकून द्यायची, मग ते सगळं आई कुठे आहे, पुढच्या वेळेस लागत असल्या आई कुठे आहे असं विचारणार. त्यामुळे आता ती व्यवस्थित आता ती शिकली, गुडगल झाली आता ती. त्यानंतर इथं आहे फॅन. फॅनची आता थंडी आहे, त्यामुळे गरज काय पडत नाही. पण मग म्हटलं तो खोलून ठेवायचा, तर मग इथेच ठेवू. आणि इथं आहे गादी. आणि हे जे असं शो पीस आहे, तर मी रील तर शूट करत असते माझ्या बऱ्याचशा, आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण माझे इथलेच असतात. त्यानंतर हा इथं आहे रुईचा एक बाऊला तुटलाय, काढून टाकलं, काढून घेतलंय. ते अॅक्रेलिक होतं, ते अॅक्रेलिक तसं इथलं काढून घेतलंय. तर तो धुवून मी इथं अटकावला होता. आणि इथं आहे रुईचा थोडा अभ्यासच आहे हा पण. त्यानंतर इकडे हा कपाटाचा वरचा भाग. तर इथं पण आम्ही बरंच सामान ठेवलंय. ती वरची जी बॅग आहे तिच्यात फाईल वगैरे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ह्या बॅगेत पण असं सामान वगैरे आहे. त्यानंतर ह्या खोक्यात आहेत पुस्तकं ठेवलेत. आणि वरचे जे खोके स्टेशनरी किंवा औषध वगैरे असं ते ठेवलेले, कारण ते कसं खाली लई पसारा होऊन जातो, त्यामुळे ते वरती ठेवलेले परवडतं मला. त्यानंतर इकडे वरती माळ्यावर
तर इथं आहे व्हॅक्युम क्लीनर. ह्या बॅगीत ते ना म्हणजे 1-2-3 बॅग आहे ना असे एक घालून ठेवलेले आहे. आणि याच्यात असे थोडस मी जे याच्या आधी उद्योग करत होते म्हणजे अनारसे पीठ झालं, ढोकळा पीठ झालं, असे मी पॅकिंगचं सामान. हा इंस्टंट ते पीठ बनवून आणि मी विकायचे. तर त्याचं पॅकिंगचं सामान आहे एका खोक्यात. त्यानंतर नको पिलू. त्यानंतर भांडे या 2 खोक्यात भांडे वगैरे असतील. आणि यात पण काहीतरी सामान भरलेलं आहे ह्या 2 खोक्यांमध्ये, एक्स्ट्राचं सामान. हा एक्स्ट्राचं सामान आहे. याच्यात प्रेशर मशीन आहे आणि हे क्रॉम्प्टनचं जे खोकं आहे ते फॅनचं खोकं आहे, त्यात थोडेसे भांडेच भरून ठेवलेले म्हणजे जे मला पटकन काढता येतील. हे जरी घरी नसले तरी मला काढता येतील असेच भांडे त्यात भरून ठेवले, कोणी आला तर लागणार आहे. तर एवढं असं छोटसच माझं बेडरूम आहे. आणि पसारा काही नाही, कपाट इतके दिवस नव्हतं. कपाटाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर मी कपाट आत्ताच घेतलं. तर असं छोटासाच संसार आहे माझा. तर असं अगदी कमी सामानात मी हे भाड्याचं घर सजवलेलं आहे. कसं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो, प्रत्येकाला प्रत्येकाचं घर हे आपुलकीचं असतं. इकडे रुई खेळतीये म्हणजे कसं घराच्या बाबतीत आपण कसं खूप असं ऍक्टिव्ह असतो. तर माझं हे भाड्याचंच घर आहे. पण मग सामान पण जास्त नाही, कारण लग्नात काही मोठं सामान घेतलेलं नव्हतं, फक्त बारीक भांडे घेतलेले होते. त्यामुळे मोठं सामान काहीच नाही. आणि कसं मम्मी त्यांची परिस्थिती नाजूकच आहे, त्यामुळे मोठी भांडी वगैरे घेतलेच नव्हते. तर आता जसं आम्हाला शक्य होईल तसं आम्ही घेतोय. आणि कसं भाड्याचं घर म्हटल्यावरती कसं शिफ्टिंग वगैरे आपल्याला करावं लागती. तर मग ज्यांच्याकडे जास्त सामान आहे त्यांना माहिती शिफ्टिंगला खूप त्रास होतो. त्यामुळे आम्ही सामान न घेतलेलंच बरं असा निर्णय घेतलाय. तरी आता कपाट घेतलं. कपाट असं घेतलं की म्हणजे कपड्यांचा खूपच पसारा होत होता, त्यामुळे कपाट घेऊन टाकलं. कारण हे जरी सामान छोटं कमी दिसतं तरी पण शिफ्टिंगच्या वेळेस खूप त्रास होतो. त्यामुळे मग शिफ्टिंगसाठी आम्ही दुसरं काही सामान आता घेण्याचा निर्णय घेतलेला नाहीये. तर असं अगदी छोटसच माझा संसार आहे, पण त्यात मी आनंदी आहे. कारण कसं खूप सामान घेऊन आपण म्हणजे कसं लेडीजचं खूप आपण हावरं म्हणतो तशी गत असते. तर म्हणजे माझं पण तसं होतं. पण मग शिफ्टिंगचा विचार जर केला मी तर तेव्हा नको वाटतं सामान घ्यायला. तर आता दुसरं काही जास्त काही घ्यायचं नाही, फक्त थोडंसं म्हणजे थोडंसं इनोव्हेशन वगैरे करायचंय, थोडं काहीतरी म्हणजे पोस्टर वगैरे लावायचे, थोडंसं कसं आपलं माइंड फ्रेश राहण्यासाठी. तर ते लावल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर असं अगदी माझा छोटासा संसार आणि छोटंसं भाड्याचं घर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल नोटिफिकेशन हे ऑन करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटतील. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.